भूमिका घेते, शिवसेना काय भूमिका घेते आणि शेकापा काय भूमिका घेते, हे प्रश्न आम्हाला तुमच्याकडूनच जाणून घ्यायचे की तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल, युती झाली तर काय असेल आणि नाही युती झाली तर काय भूमिका असेल. तर मी शेकापाची या ठिकाणी आपले भाई विष्णुपंत घोलप आहेत, मी त्यांना विचारतो की आपल्या पक्षाची भूमिका काय आहे, युती झाली तर आणि नाही झाली तर. तशी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इंडिया आघाडीची आमची एकत्रित निवडणूक आतापर्यंत लढलेलो आहोत. परंतु स्थानिक पातळीवर आतापर्यंत गेल्या लोकसभेत आणि विधानसभेत ज्या आम्ही निवडणुकीला मनमोकळ्या मानून त्यांना पाठिंबा दिला किंवा त्यांच्याबरोबर राहिलो, परंतु त्यांनी आतापर्यंत खासदारांनी जी एखादी बैठक घ्यायला पाहिजे ती घटक पक्षाची की आपल्याबरोबर हे यांनी मनमोकळ्या मनाने काम केले आणि आपण खासदार झालो, त्याची उतराई म्हणून त्यांनी जी काही करायला पाहिजे ती केलं नाही. तहसीलसाठी त्यांची बैठक नाही, तर आम्ही त्यांच्याबरोबर का जावा हा बी प्रश्न आमच्या समोर आहे. त्यांनी जर बोललं तर आम्ही बैठकीला जाऊ, पण नेमकं कशामुळे आम्ही त्यांच्यासंग युती करावं हा बी प्रश्न आमच्या समोर आहे. जनतेला आम्ही उत्तर काय द्यायचं हा प्रश्न सगळ्याच्या समोर आहे. नक्कीच या ठिकाणी शिवसेनेचा तालुका प्रमुख मुकुंद शिंदे आहेत की आपल्या शिवसेनेची भूमिका काय असणार आहे आगामी निवडणुकीच्या संदर्भात. सध्या तर आता निवडणुका स्थानिकच्या कार्यकर्त्याच्या असतात, त्याच्यासाठी पक्ष म्हणून तर आम्ही तर निवडणूक लढवणार, पण सध्या आमची वंचित बरोबर, शेकअप बरोबर, काँग्रेस बरोबर चालू आहे आणि आणखीन जे येणारे पक्ष आहेत त्याच्यावर आमची बैठक होणार आहे आणि जे आमच्या विचाराचे पक्ष आहेत आमचं तर जवळपास ठरण्यातच जमा आहे. आणखीन एक मिटिंगमध्ये होईल ते फायनल, पण आणखीन जर समविचारी पक्ष आमच्यासोबत आले आम्ही निवडणुकीत त्यांच्या सामोरे जाणार. नक्कीच आपल्यासोबत बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब आहेत की आपली ही भूमिका काय आहे. तुम्ही सगळे सोबत आहात, परंतु तुमच्या युती संदर्भात आणखी चर्चा होणार आहे असं कळतंय, परंतु तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? आमच्या पक्षाची भूमिका भाजप सोडून ज्या ज्या ठिकाणी युती झाल्या त्या काँग्रेसबरोबर आमची बऱ्याच ठिकाणी युती झाली, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांच्याबरोबर युती झाली, शेतकरी कामगार पक्षाबरोबर बऱ्याचशा ठिकाणी चालू आहे बोलली आणि बऱ्याचशा ठिकाणी झाली. जे शाहू फुले आंबेडकर विचाराचे पक्ष आहेत, जे मानणार आहेत पुरोगामी विचाराचे, त्यांच्याबरोबर पक्षाच्या आदेशानुसार आमच्या पक्षाच्या युतीच्या संदर्भात चालू आहे चर्चा. नक्कीच या ठिकाणी काँग्रेसचे राहुल जाधव या ठिकाणी आहेत, तर तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका आहे की सर्व पक्ष जे मित्र पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, शेकाप असेल, वंचित असेल, पण सर्व मिळून आमचं तर ठरलं. आता फक्त राष्ट्रवादी आमच्याबरोबर सध्या तर नाही, आमचं तर चौघाचं ठरलेलंच आहे सर्व ताकदीने लढायचं. मित्रपक्षाने विचारलं तर आहे बरोबर, आले ते घेणार, नाही आले तर आम्ही आमचं ठरलेलंच आहे पूर्ण ताकदीने लढायचं. नक्कीच तुमची बैठक होईल असं कळतंय आम्हाला, परंतु जर तुम्ही सगळेजण एकत्र लढलात तर पुढच्या पक्षाला हवाला बसेल असं दिसतंय, परंतु तुम्ही त्यावर काय निर्णय घेणार आहात, कधी घेणार आहात? ठाम आहेत आम्ही सर्व मिळून. तशी बैठक आमची उद्याच्याला 11:30 वाजता इथंच ठरवलेली आहे. त्या बैठकीमध्ये जो समन्वयाने जो विचार जे होईल किंवा कोणाचे काय मत आहेत, आपापले प्रत्येकाची मतं जाणून घ्यावं लागतील की आतापर्यंत कोणाच्या आघाड्याबरोबर कोणी वेगळे काही लढलेले आहेत. आमचा समन्वयच असं साधन, आमचे उमेदवार कसे असतील काय असतील हे पुढला भाग आला, पण कोणाला कशा जागा निवडणूक लढण्यासाठी कोण इच्छुक आहे ह्याची आम्ही प्राथमिक तपासणी उद्याच्याला बैठकीत करू. आम्ही आज पाटोद्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चर्चा केली की त्यांचं म्हणणं आलं की भाजपच्या विरोधी पक्ष जर एकत्र आले तर भाजपवर मात पडेल. मी त्यांना प्रश्न असा विचारलाय की भाजप सक्षम आहे काय? ते म्हणले भाजप सक्षम नाही, पण पुढचे जे विरोधी पक्ष आहेत ते असंघटित आहेत, त्याच्यामुळे भाजप सक्षम झालेलं दिसतं. याच्यावर आपलं मत काय? भाजप हा सक्षम नाही. भाजप हा दरोडेखोराच्या टोळीचा एक प्रमुख पक्ष झालेला आहे बीड जिल्ह्यात किंवा आपल्या मतदारसंघात. परिस्थिती अशी की त्याच्या विरोधात म्हणून जी पॉवरफुल जो पक्ष पाहिजे होता, जी आता तुतारी नावाचा पक्ष आम्ही त्याच्याबरोबर आतापर्यंत निवडणुका लढलो, त्यांची जी ताकद पाहिजे होती, त्यांनी जी एकमेकाला समन्वय साधून जी एकत्र लढण्यासाठी त्यांनी बैठका घ्यायला पाहिजे होत्या, त्या आतापर्यंत त्यांनी काय घेतलेल्या नाहीत. त्यांनी निवडणुका झाल्यानंतर आपला पक्ष आपल्याबरोबर कोण होते याचाच तपास त्यांना अजून राहिलेला नाही. यासाठी आम्ही आता उद्याच्याला बैठकीत निर्णय घेऊ. त्यांनी बोललं तरी बैठकीला हजर होऊ, पण नेमकं तुमच्याबरोबर नेमकं कुठल्या मुद्द्यावर आम्ही यायचं हा मुद्दा त्यांच्यासमोर विचार करू. तुमच्या सर्वांची बैठक कधी होणार आहे नेमकं? उद्याच्याला आम्ही चारही घटक पक्षाचे अजून 1-2 पक्ष जे आम्हाला जे मिळणार आहेत ते उद्याच्याला 11:30 वाजता कळतील आम्हाला.